जय हिंद मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. बऱ्याच मित्रांची मागणी होती की सर आम्हाला आहे ना अभ्यासाची सुरुवात करायची आहे, तर आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा की आम्ही अभ्यासाची सुरुवात कशी करावी जेणेकरून पोलीस भरतीला काय विचारतात त्याच्यावर योग्यरित्या आमचा अभ्यास होईल. बऱ्याचदा काय होतं माहितीये का, तुम्ही वेगवेगळ्या टाईपची पुस्तकं वापरताय आणि त्यामुळे तुमच्याकडे जो डेटा आहे तो खूप जास्त झालेला असतो आणि नेमकं त्यातला काय येणार आहे हे तुम्हाला समजत नाही आणि तुम्ही सगळं वाचत जाताय आणि अभ्यासाला लेंदी बनवताय आणि कठीण बनवताय आणि तुम्हाला असं वाटते की यार पोलीस भरतीचा अभ्यास हा खूप जास्त आहे. तर मित्रांनो बघा, पोलीस भरतीचा अभ्यास खूप जास्त नाहीये. जर तुम्ही गणित हा विषय घेतला तर त्याच्यात काय 15-16 टॉपिक्स आहेत, तेवढंच तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचा पोलीस भरतीचा अख्खा अभ्यास गणिताचा कव्हर होतोय. मराठी व्याकरणचं घेतलं तर त्याच्यात पण 15-16 टॉपिक्स आहेत, तेवढं जर व्यवस्थित अभ्यास केला तर मराठीचा अभ्यास तिथून पूर्ण होतोय. आता राहिला विषय जीकेचा आणि करंटचा. तर करंटचा पण कसं असते, रिसेंटचे 2-3 महिन्याचे प्रश्न जास्त विचारण्याची संभाव्यता असते आणि जीकेच्या बाबतीत आपल्याकडे 7 ते 8 असे घटक असतात आणि त्यामुळे त्या घटकावर आहे ना प्रश्न कसाही विचारण्याची शक्यता असते. म्हणून जीकेला थोडासा आपल्याला एक ऍडव्हान्स किंवा एक्स्ट्रा पुस्तक वाचण्याची आवश्यकता असते. बाकी तुम्ही मॅथ्सच्या बाबतीत एखादं लेखकाचं पुस्तक केलं इनाफ होऊन जाते. मराठीसाठी बाळासाहेब शिंदे केलं इनाफ होऊन जाते. वेगळी पुस्तकं घेण्याची गरज नाही. मग ठीक आहे, आता आपण काय करतो, तुम्ही माझ्याकडून बुक लिस्ट समजून घेतलेली आहे, तुमच्या मित्रांकडून बुक लिस्ट समजून घेतलेली आहे किंवा तुमच्या अकॅडमी वाल्यांनी तुम्हाला बुक लिस्ट सजेस्ट केलेली आहे, तुम्ही बुक लिस्ट घेतलेली आहे. आता त्याच्यात सुरुवात कशी करायची हे समजत नाही. फॉर एक्झाम्पल जीके साठी आता मी तुम्हाला तात्याचा ढोकळा सांगितला, ठीक आहे, आणि ते कसं वाचायचं हे देखील माझा व्हिडिओ आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये आहे, बघू शकता. आता काय होतं माहितीये का, तात्याचा ढोकळा हा जर पुस्तक नव्याने जर तुम्ही घेतलं तर होतं काय, त्याच्यामध्ये भरमसाठ माहिती असते आणि नेमकं ह्याच्यातलं पोलीस भरतीला कुठला प्रश्न विचारला जातो किंवा कसा प्रश्न विचारला जातो हे तुम्हाला समजत नाही आणि तुम्ही काय करताय, भरमसाठ वाचायला सुरुवात करताय. याच्यामध्ये काही गोष्टी आपल्या गरजेच्या असतात, काही गोष्टी नसतात, कारण ते कसं असतं, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून बनवलेलं असतं. त्याच्यामध्ये क्लास 3, क्लास 2 अशा प्रकारचे ते अभ्यास असतं. तर त्यामुळे आपल्याला काय होते की नेमकं आपल्याला काय पाहिजे हे आपल्याला समजत नाही. मॅथ्सच्या बाबतीत तुम्ही फास्ट्रॅगचं पुस्तक वापरताय. आता फास्ट्रॅगचं वैशिष्ट्य कसं आहे की प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक सोल्युशन वेगवेगळ्या प्रकारचं आहे. मग त्याच्यामुळे ते फास्ट्रॅग पुस्तक पण आपल्याला वाचायला ना अवघड जातं किंवा ते सोडवण्याला, त्याला प्रॅक्टिस करण्याला अवघड जाते. मग आता तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, लक्षात घ्या. सर्वात पहिला जर अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर तुम्हाला एखादा प्रश्नसंच घ्यावा लागेल. आता बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही विषयानुसार अभ्यास करताय, फॉर एक्झाम्पल तुम्ही जो सकाळचा सेशन आहे तो 2 ते 3 तास तुम्ही जीकेला घेतलेला आहे, तुम्हाला असं कुठलाही विश्लेषणात्मक पुस्तक प्रश्नसंच घ्यायचा आहे. आता हा विठ्ठल बडे सरांचा विश्लेषणात्मक प्रश्नसंच आहे. उदाहरणार्थ आज सोमवार आहे, आज सकाळी तुम्हाला भूगोल हा विषय वाचायचा होता. मग सर्वात आधी तुम्हाला काय करायचंय, विठ्ठल बडे सरांच्या मध्ये भूगोल हा विषय काढायचा आहे आणि पोलीस भरतीला भूगोलावर कसे कसे प्रश्न विचारलेले अगदी सगळे वाचून घ्यायचे. आधी याच्यात विश्लेषण आहे, ते विश्लेषण वाचायचं नाही, फक्त आणि फक्त प्रश्न वाचायचे की भूगोलावर समजा 500 प्रश्न आले असतील, त्यांनी 500 प्रश्न घेतले असतील, ते प्रश्न कसे होते आधी सगळे व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि मग काय करायचं, हे जे सह्याद्रीचं पुस्तक आहे जीकेला हे तुम्ही वाचायला सुरुवात करायचं. म्हणजे तुम्हाला बघा आयडिया आली आहे की आता बाबा पोलीस भरतीला कशा प्रकारे प्रश्न विचारतायत आणि तुम्ही सोप्यापासून कशी सुरुवात करताय. आता तुम्ही काय केलं, प्रश्नसंच पण वाचला, सह्याद्रीचा ठोकळा पण वाचला, तुम्हाला एक रफ आयडिया आलेली आहे की बाबा पोलीस भरतीला कसे प्रश्न विचारतात. मग तुम्हाला असं समजलं की थोडंसं हार्ड लेवलला विचारतात जे की सह्याद्रीच्या ठोकळ्यामध्ये नाही. मग त्यासाठी तुम्ही काय करायचंय, तात्याचा ठोकळा वाचायचा आहे. ओके, बघा समजून गेलं असेल तुम्हाला. मी काय करतो, विषयानुरूप जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्हाला पहिला हा प्रश्नसंच जो पण विषय घेतला त्याच्या अगदी सगळे प्रश्न वाचून काढायचे आणि नंतर मग काय करायचं, सुरुवात ही सह्याद्रीपासून करायची आणि मग हे पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, तात्याच्या ठोकळ्याकडे वळायचं आहे. कारण जर उद्या उठून पेपर अवघड आला तर सगळे सह्याद्रीचा ठोकळा वाचताय आणि तुम्ही तात्याचा ठोकळा वाचलेला आहे तर तिथून तुम्हाला मेरिट ठरवण्यास मदत होऊ शकते, कारण इतरांपेक्षा वेगळं तुम्ही काहीतरी करताय. तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यासाची सुरुवात करायची. आता मॅथ्सच्या बाबतीत तुम्हाला सांगतोय, मॅथ्सच्या बाबतीत पण तुम्ही सेम फॉर्म्युला वापरू शकताय. समजा आज काळ काम वेग तुम्हाला अभ्यास करायचा आहे, मग तुम्ही काय करताय,
या पुस्तकातून काळकाम वेगचे जेवढे काही प्रश्न आहेत तेवढे पहिले नजरेखालून घालताय आणि मग नंतर काय करताय, सुरुवात कुठून करायची, नितीन महाले कोकिळा प्रकाशनपासून सुरुवात करायची आणि मग तुम्हाला हे आणि ते प्रश्न झाल्याच्या नंतर असं वाटते की थोडंसं आपण एक्स्ट्रा प्रश्न सोडवले पाहिजे, थोडेसे अवघड टाईपचे प्रश्न सोडवले पाहिजे, तेव्हा तुम्ही फास्ट ट्रॅकचं पुस्तक वापरू शकता. आता त्याच्यामध्ये जे विविध सोल्युशन दिले त्याची तुम्हाला गरजच पडणार नाही, कारण इथून आणि इथून तुमचा जो बेस आहे किंवा जो पाय आहे तो एकदम भक्कम झालेला असेल आणि एखाद दुसरं नवीन काहीतरी भेटत असेल फास्ट ट्रॅक मधून तर ते तुमच्यासाठी बेस्ट ऑफ बेस्टच आहे. मराठीच्या बाबतीत तुम्हाला सेम इथूनच वाचायचं आहे आणि बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचायचं आहे. मराठीसाठी इतर काही करायची गरज नाही आणि चालू घडामोडीसाठी पण तुम्हाला हेच करायचं आहे. इथून चालू घडामोडीचे प्रश्न कसे विचारले होते ते तुम्ही समजून घ्यायचंय आणि त्याला फक्त तुम्हाला अपडेट करायचंय. फॉर एक्झाम्पल समजा 2024 ला नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला होता हा प्रश्न इकडे आहे, मग आपल्याला काय करायचंय, 2025 चा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला होता हे फक्त अपडेट करून घ्यायचंय. तर असे जे 2024 ला जे पुरस्कार दिलेले आहेत किंवा काही खेळ झालेले आहेत तर मग ते 2025 ला काय होणार आहे किंवा कोणाला देण्यात आलेलं आहे किंवा कोणी जिंकलेलं आहे फक्त तेवढं अपडेट करायचंय. अशा प्रकारे जर तुम्ही घटक निहाय सगळ्या गोष्टी समजून जर अभ्यास केला तर तुम्हाला चांगल्यापैकी अभ्यासाची दिशा मिळेल. तुम्हाला आता कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे हे तुम्ही मला सांगा. ज्या विषयावर जास्त मागणी असेल तो विषय लगेचच आपल्या डिअर पोलीस युट्यूब चॅनलवर दिसेल. थँक्यू. जय हिंद.